श्री हरे नमः. श्री हरे वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य प्रणीतम बृहदारण्यकोपनिषद भाष्यम अष्टमोऽध्यायः द्वितीय ब्राह्मण द्वितीय श्लोक ब्राह्मणम्. दुसरा. ओके. श्रीगुरुभ्यो नमः. प्राणादेरीहितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं स्वनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यै सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदा सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्. असं वेत्थो अथ वेत्थो देवयानस्य वा पथः प्रतिपदं पितृयानस्य वा यत्कृत्वा देवयानं वा पन्थानं प्रतिपद्यन्ते पितृयानं वापि हि नर्षेर्वचः श्रुतम् न ऋषेर्वचः नर्षेर्वचः श्रुतम्. द्वे श्रुति अशृणवम् पितॄणामहं देवानामुत मर्त्यानां ताभ्यामिदं विश्वम् एजत् समेति यदन्तरा पितरं मातरं चेति नामत एकञ्च न वेदेति उवाच. अथ अथ ह्यानंतर वेद म्हणजे जाणून घ्या. देवयानस्य वा पथः, देवयान तर देवाच्या देवलोकाला जायचा मार्ग. प्रतिपदम पितृयानस्य वा किंवा प्रत्येक पदाने पितृयान कसा असतो ह्याच्याबद्दल जाणून घ्या. ज्या कृत्वा जे केलं असताना जे मार्ग त्या मार्गाने जे करायला पाहिजे ते केलं असताना देवमार्गाला तरी जातो. देवयानं वा पंथानं प्रतिपद्यन्ते किंवा पितृयानं वापि न ऋषेर्वचः किंवा पितृमार्गाला जातो. हे खरंच नरशेर्वचः श्रुतम हे ऋषीवाक्य आहे असं ऐकलं आहे. द्वे श्रुती अशृणवम मी दोन मार्ग आहेत असं ऐकलेलं आहे. पितृणाम अहम पितृमार्ग किंवा मी देवानाम उत देवतांच्या मार्गाला किंवा मर्त्यानाम किंवा मर्त्य मार्गाला ताभ्यामिदम विश्वम एजत त्याच्यामुळे हा प्रपंच सगळा एजत म्हणजे पुढं पुढं विचार करत आहे जात आहेत. या अंतरा पितर मातांच्या इथे जे पितृमार्ग किंवा मातृमार्ग जे आहे की नाही ते नाहम आता कंचन मी या दोघाही मार्गांच्या शिवाय दुसरं कोणतंही मला माहित नाही. वेद म्हणजे जाणत नाही. वेद मर्त्यानांताभ्यामिदं विश्वम एजत समेती सगळा प्रपंच एजत म्हणजे अभिवृद्धी होऊन वाढ म्हणून घेऊन प्राप्त प्राप्त करायला जातो. या अंतरा पितृ आणि मार्ग मातृमार्ग या दोन्हीचा मधला जो आहे की नाही ना आता एकंचन वेद त्या दोन्हीपैकी एक कोणता तरी एक मार्ग आहे असं मला माहित नाही. इति होवाच असं म्हणाल. असैनम वसती ओ अथैनं वसत्योपमं वसती उपमं उपमंत्रयांचक्रे राहण्यासाठी म्हणून योग्य असणाराचा मार्ग काय आहे म्हणून प्रयत्न केला. नारळ त्याला आदरपूर्वक स्वीकार न करता वसती आदरपूर्वक स्वीकार न करता वसती म्हणजे तिथे राहण्याचे विचार न करता कुमार हा प्रदुद्रावा तो कुमार जे आहे की नाही प्रदुद्रावा पुढं पुढं पळायला लागला धावायला लागला. तर आजगाव पितर तो वडिलाच्या पितृस्थाना जेव्हा आला तम हो आचार्य त्याच्याजवळ येऊन म्हणा लागलेला आहे. इथे वाव केलं हे खरं आहे की नाही. नो भवान पुरा अनुशिष्टान मला पूर्वी आपण अनुशासन करून शिकवलेले जे आहे अवोचरिती जे काही शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे कथम सुमेध येते मग त्याच्यातलं कोणतं चांगलं आहे असं जाणावं. पंचमा प्रश्नान अशा प्रकारचे 5 प्रश्न विचारा. राजन्य बंधू अप्राक्षी राजन्य बंधूनी राजकुमारीने अप्राक्षी विचारली.
तर तो नाही कंचन वेद, त्यामध्ये कोणताच मला माहित नाही. इति कामते, इति कमते कथमे, तर इति त्याच्यामधलं कोणतं चांगलं आहे असं विचारलं. प्रतीकान्युदा जहार, त्याचे प्रतीक काय आहेत हे सगळे सांगायला दिले आहेत. उदाजहार तववाच, मग नंतर तो अजून म्हणायला तववाच, तसा नसतं आता जानीथा. ही गोष्ट चांगल्या रीतीने जाणून घे हे तात म्हणजे मोठ्या ना म्हणायचं. यथा यदहं किंचन वेद, की त्यापैकी कोणतं मी जे चांगलं जाणलेलं आहे, सर्वमहं तत् तुभ्यमवचम. मग हे पहावा, मी जे तुला सांगितले ते सगळे तुला सांगितलेलं आहे. प्रैही, ते सगळं उत्तम रीतीने समजून घे. प्रैही तू तत्र प्रतीत्य, त्यानंतर त्यामधील प्रतीती कोणती चांगली आहे ह्याच्याबद्दल प्रतीती म्हणजे जाणीव घेऊन ब्रह्मचर्य वत्स्याव, ब्रह्मचर्य पालन करून राहावं. इथे भवानी गच्छ गच्छतु इति, ब्रह्मचर्य पालन करून तू राहावं, तू पुढं राहावं असं म्हणलं. तर आय काम, मग त्यानंतर तो आला. गौतमो यत्र प्रवाहनस्य जैवदेरास, जैविधी, जैविधीचा प्रवाहन नावाचा जो मुलगा आहे, हा, आजगाम गौतम, हा तो गौतम त्या ठिकाणी गेला. यत्र प्रवाहनस्य जैवदेरास, जैवदी प्रवाहनाचा मुलगा ज्या ठिकाणी होता तिथं आला गौतम. तस्मा आसनम आहत्य, मग त्याला एक आसन आणून दिलं. आहत्य उपकमाहर यांचकार, उपकम आसनम आहत्य उदकम आहार यांचकार, आसन आणून दिलं, मग पाणी आणून दिलं. उदकम आहारन आहारयांच काम चकार, म्हणजे पाणी घेऊन यायला प्रयत्न करायला. अथ हा आसना, मग त्यानंतर त्याला आसमा अर्घ्यंचकार, मग त्याला अर्घ्य दिलं. तमोवाच वरम भवते गौतमाय दद्मीति, मग त्या गौतमाला मी आशीर्वाद देतो, वर अनुग्रह करतो. सौवाच प्रतिज्ञातो स य एष वरो यान्तु कुमारस्य अन्ते वाचम अभाषत तां मे ब्रूहीति. मग तो म्हणाला प्रतिज्ञातः म्हणजे याप्रमाणे मी तुला सांगतो तुला मी सांगतो असं म्हणून, तर एष वरहा, तो हा वर सर्वश्रेष्ठ असणारा कुमार. यान्तु कुमारस्य अंते वाचम, ज्या कुमाराच्या समोर वाक्य बोलायला अभाषत बोलला. तर मे ब्रूही, त्यांनी काय सांगितलं, काय वाक्य बोललं तर ते मला सांगा. तो वाच देवेषु वै गौतम तद्वरेण वरेषु मनुष्याणां मानुषाणां ब्रूहि. हा, मग तुम्हाला देवेषु, सगळ्या देवांच्या मध्ये गौतम, गौतम म्हणाला तर वरेषु मानुषाणां ब्रूहि, सगळ्यात श्रेष्ठ असणाऱ्या मनुष्यांच्या बद्दल सांग. सहोवाच, तो मग म्हणाला विज्ञायते हास्ति हिरण्यशापात्तं गो अश्वानां दासीनां प्रवराणां परिधानस्य मानो भवान्. बघा तो म्हणाला हास्य ह अस्ति खरं आहे. हिरण्यश आप्राप्तम, हिरण्यश म्हणजे सोने, हे आपातत स्वीकार करावे. सोने नाही झालं तर घोडे, घोडे दासी प्रवर हे सगळे परिधान म्हणजे अंगाच्या अंगावर परिधान पांघरून घ्यायचे. हम्म, मानव भवान, मला ते सगळे त्याची काही गरज नाही. बहोर अंतर बहोः अनंतस्य अपर्यंतस्य, अनंतस्य आपर्यंतस्य अभ्यावधान्यो, हं? पुष्कळ आनंद असणारे हं? पर्यस्त, सगळीकडे व्यापलेलं किंवा सगळीकडे पांगलेलं. अभ्यावद, अभ्यावद म्हणजे मला सांगा. अन्यो अभूदिती, तो दुसरा आहे असं सांगा. सवयी गौतम, तो गौतम की नाही, तीर्थेन इच्छासा, तीर्थेने इच्छासा, तीर्थाने इच्छा त्याची पूर्ण करून घ्यावी असं समजून इत्युपैभ्य उपैम्यहम भवंतम, म्हणून मी
तेवढा तीर्थ स्वीकार करूनच म्हणजे ते पाणी जल स्वीकार करून अहम भवंतम मी तुम्हाला वाचाह म्हणजे वाणीने सांगतो. वाचाहम वाचाहस्मैव वाचाह म्हणजे बोललो. अस्मैव पूर्वम उपयंती ह्याच्यातलंच पूर्व म्हणजे पहिल्यांदा दिलेलं जे पाणी आहे की नाही ते मी स्वीकार करतो. सहोपायन कीर्त्या वास उपायन पूर्वक म्हणजे उपायन म्हणजे का काहीतरी वस्त्र अलंकार भूषण इत्यादी दे वायन दे. उपायन कीर्त्या उवास उपायन म्हणजे काहीतरी उपायन द्यायसाठी म्हणून वास करू लागला. आपली आपल्या कीर्तीला पाहिजे असते कपडे वगैरे ते कपडे लत्ते वगैरे द्यायसाठी मग घेऊन बसला राहायला. तो वाच मग नंतर त्याला म्हणतोय हम्म तथा नस्त्वं गौतम मापराध्यस्तव हे पहा हे गौतम मला अपराध ते माझ्या हातून घडायचे ते अपराध होऊ नाही. पितामह पितामहा सगळे पितामह माझ्यावर प्रसन्न होय. तथा इयं विद्येताः जशा ज्या रीतीने ह्याच्याबद्दल जाणू शकेन. पूर्वम ना कस्मिंश्चन ब्राह्मणो असं पूर्वी कोणताही एखादा ब्राह्मण असा राहिला होता का नाही राहिला. ताम त्वहम तुभ्यम वक्ष्यामी कोण राहिला असेल तर ते मी तुला सांगतो ऐक. को हि त्वेवं ब्रुवन्तमर्हति कोण बरं असं बोलू शकतो. प्रत्याख्या तुम्ही ते याचं उत्तर द्यायला कोण समर्थ आहे सांग. असो वै लोको अग्निर्गौतम तस्य आदित्यव समिद्रश्मयो ह्या लोकांमध्ये अग्नी हाच श्रेष्ठ आहे हे गौतम. त्याच्या त्याच्यानंतर आदित्य इव त्यानंतर आदित्यच आहे. समद्रिश्मय समिद्रश्मय हा चांगले चांगली चांगले पांगलेले सम्यक इत म्हणजे सगळीकडे पांगलेले असणे असे रश्मी म्हणजे किरण. धूम हा रश्मय धूमो आहार आहार अर्चित दिशो अंगार हा धुराच्या स्वरूपाने असणारा दिवस. अर्ची ही म्हणजे किरण दिवसाच्या रूपाने दिसणे आहे. अंगारा हा अंगारा म्हणजे अग्नी अवांतर दिशा अग्नी हे दुसरे दिशा आहेत त्याचे. विस्फुलिंगा हा तस्मिन तस्मिन त्याच्यामध्ये विस्फुलिंग ठेणग्या ज्या आहेत येत असलेल्या दाखवल्या. अग्नो देवा श्रद्धाम जुहंती अशा अग्नीमध्ये देवता श्रद्धेने आहुती देतात. तस्य आहुती सोमो राजा संभवती त्या आहुतीसाठी म्हणून सोम हा राजा राजा म्हणजे मुख्य प्रधान असणार असा होतो. पर्जन्यो वा अग्निर्गौतम त्यानंतर पर्जन्य देखील अग्नी हे अग्निपासून असणारा हे गौतम आहे. तसे संवत्सर समिद समिद प्राणी तेव्हा एक वर्षभर त्याच्यामध्ये समिधा घालावेत. अभ्र म्हणजे पांढरा अशुभ्र असणारा धूर येतो. विद्युत विद्युत अर्ची वीर नावाचा अर्ची आहे प्रकार आहे अग्नी आहे. हम्म आशनी अंगारा आशनी म्हणजे आशनी म्हणजे वज्र अंगार रूपाने असतात. अंगार म्हणजे अग्नीच्या रूपाने असतात. अंगारा राधुनय हा विस्फुलिंगा राधुनय म्हणजे जास्त वेळ न राहणारे असे ते विस्फुलिंग आहेत ना ठिणग्या आहेत की नाही तस्मिन तस्मिन त्या अग्नीमध्ये असतात. अग्नो सोमम राजानं जुहती आणि तशा अग्नीमध्ये सोम नावाच्या राजाचं प्रीत्यर्थ आहुती दिली जाते. तशा आहुते वृष्टी संभवते. तशी जी आहुती दिली जाते की नाही सोमनामक सोमाच्या उद्देशाने जी काही आहुती दिली जाते त्याच्याने वृष्टी संभवते पाऊस वगैरे येत असतो. अयम वै लोको अग्निर्गौतम हा लोक म्हणजे काय अग्नी रूपाने आहे हे गौतम. तसं पृथ्वीव समित तर त्यासाठी पृथ्वी समित रूपाने समिधा रूपाने धूम हा अग्नी आहे. समिधा रूपाने अग्नी असतो. धूम म्हणजे रात्री असते. अर्ची हे म्हणजे प्रकाश हे जे आहे चंद्रमा रूपाने प्रकाश देत असतो.
अंगार सगळे, अंगार म्हणजे सगळे अग्नी रूपाने दिसून येणारे जे आहे, अग्नीसारखे दिसून येणारे अंगार आहेत. ठीक आहे, ठिणग्या रूपाने जो अग्नी दिसून येतो ते सगळे नक्षत्र आहेत. विस्फुलिंगा हा नक्षत्र, आणि नक्षत्र हे सगळे विस्फुलिंग आहेत म्हणजे ठिणग्या आहेत. तस्मिन तस्मिन अग्नो, त्या देवाच्या त्या अग्नीच्या मध्ये देवा हा वृष्टींजुहोती, देवता लोक वृष्टी जुहोती म्हणजे आहुती घालतात, वृष्टीची आहुती घालतात. तशा आहुत्या अन्नम संभवती, आणि त्या आहुतीच्यामुळे अन्न उत्पन्न. पुरुषो वा अग्नी, पुरुष हा अग्नी आहे हे गौतम. तस्य व्याप्तमेव समित, हा पुरुष हाच अग्नी आहे, आणि त्याचं व्यापून असलेलं रूप म्हणजे समिधा असतं. समिधा प्राणो धूम हा, आणि प्राण हा समिधा म्हणजे व्याप्त म्हणजे विशाल विस्तार रूप, विस्तृत रूप म्हणजे समित प्राणात्मक असणार. धूम म्हणजे वाणी रूपाने असते. अर्ची ही म्हणजे ज्वाला, ज्वाला जे आहे चक्षु म्हणतात. अंगारा हा त्याच्यात असलेला अग्नी, अंगार म्हणजे अग्नी. श्रोत्र रूपाने असते. विस्फुलिंगा विस्फुलिंग म्हणजे ठिणग्या जे असतात की नाही, तस्मिन तस्मिन नग्नो, त्याच्यामुळे त्याच्या म्हणजे ठिणग्याच्या रूपाने असणाऱ्या ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये देवा अन्न जेव्हा देवता लोक अन्न म्हणून अन्नाचा आहुती देत असतात. तशा आहुती रेत हा होते, आणि त्या आहुतीमुळे रेतच उत्पन्न होतो. योषा वा अग्निर्गौतमा, आता योषा स्त्री म्हणजे अग्नी रूपाने असे हे गौतमा. तशा उपस्थित त्या उपस्थामध्ये गोदस्थानामध्ये समिल्लोमानी, समित त्या ठिकाणी समित असतात, आणि लोम सगळे त्या ठिकाणी धूम रूपाने दिसून येत असतात. योनी हे योनीमध्ये ते दिसून येत असतात. अर्चिर यद अंतःकरण करवती, कांती जी आहे की नाही, अर्च म्हणजे प्रकाश, आतमध्ये असणारा प्रकाश असतो. तम ते अंगार आहात, तेच अंगार रूपाने अभिनंदा हा आनंदाच्या रूपाने अंगार हे राहत असतात. विश्वलिंगा हा त्याच्यातून येणारे हे म्हणजे प्रकाशाचे कांती आहेत, छटा आहेत. तस्मिन 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 अग्नो, त्या ह्या अग्नीमध्ये देवा रेतो हो जीवती, देवता लोक रेत स्वतः आहुती घालतात. तशा आहुती त्या आहुतीच्या मध्ये पुरुष संभवते, पुरुष उत्पन्न होतो. तर जीवती आवाज जीवती असा तो जिवंत राहतो, जोपर्यंत जिवंत राहतो असं यामध्ये येते. त्यानंतर जिवंत असं तिथे राहतो, आणि नंतर मृत होऊन जाते. मृत होतो म्हणजे नष्ट होतो. असा येणं अग्नी हरती. मग नंतर त्या आहुती अग्नीमध्ये आहुती घालतात. हं तस्य अग्निदेव अग्निर्भवती, तस्य अग्निदेव अग्निर्भवती, त्याच्यामध्ये पहिल्यानंतर अग्नीच अग्नी होतो. समिधाच्या रूपाने होत असतो. समित धूमो, समिधेच्या पासून निघालेला धूम, विस्फुलिंग धूम, धुमापासून धूम होतो. अर्चे हे अर्ची उत्पन्न होतो, म्हणजे प्रकाशापासून जे आहे शांतीमुळे जे आहे अर्ची उत्पन्न होते. अंगारापासून अंगार उत्पन्न होतात. विस्फुलिंग रूपाने अंगार उत्पन्न होतात. विस्फुलिंगापासून शिंग्यापासून शिंग्या उत्पन्न होतात. तस्मिन अग्नो, त्या ह्या अग्नीमध्ये देवा हा पुरुष होती, देवता लोक पुरुषाला त्या प्रीत्यर्थ आहुती देतात. तस्य आहुते पुरुषो भास्वरवर्णो संभवती, मग त्या आहुतीच्यामुळे पुरुष प्रकाशवंत असणारा स्वरूपाने असणारा उत्पन्न होतो. ते या एवमेतद विदुः, जे कोणी ह्या गोष्टीला अर्चीला म्हणजे अग्नीच्या बद्दल जाणतात. हेच आम्ही अरण्ये, हे जे काही अरण्यामध्ये उत्पन्न होतात. श्रद्धां सत्य उपासते, श्रद्धेने सत्यरूपी परमात्म्याला उपासना करतात. ते अर्चे अभिभवन संभवते, ते प्रकाशाच्या रूपाने उत्पन्न होतात. अर्चिषो अहा, म्हणजे त्या अर्चिषापासून प्रकाशापासून दिवस उत्पन्न होतो. मग त्या दिवसापासून आहार अन्न हा, मग त्या दिवसापासून जे आहे अन्न अपूर्ण संपूर्ण दिवस व्यापून जातो. अपूर्ण आपूर्यमाण पक्षम, आपूर्य एक पक्षापर्यंत सगळीकडे व्यापून जातात. अपूर्यमाण पक्षात
म्हणतात परिपूर्णपणे व्यापलेल्या पक्षापासून 6 महिने उत्पन्न होतात. कारण मासान उदन आदित्य येते. 6 महिने उत्तरायणाच्या रूपाने आदित्य दिसून येत असतो, आदित्यामध्ये दिसून येतो. आणि मासेभ्य 1 महिना झाला म्हणजे की देवलोकाला प्राप्त होण्याचे जे दिवस असतात, ते प्रकाश आहे, त्याचा प्रकाश तो सगळीकडे व्यापला जातो. देवलोक देवलोकात देवलोकापासून आदित्याला प्राप्त होतात. आदित्यात वैद्युतम आदित्यापासून विद्युत रूपाने येणार असतो. तान वैद्युतान त्या विद्युत रूपाने असणाऱ्या गोष्टीपासून पुरुष उत्पन्न होतो. मानव रूपाने पुरुष उत्पन्न होतो. एक ब्रह्मलोकान गच्छति, तो मग ब्रह्मलोकाला जातो. तेषु त्या ब्रह्मलोकामध्ये गेल्यावर ब्रह्मलोकेशु पराहा परावतो संती. मग सगळे लोक परावत परनामक परमात्म्याच्या पासून रक्षित असलेले सगळे तिचा वास असतात, ब्रह्मलोकामध्ये वास करतात. न पुनरावृत्ती ही तिथे गेल्यानंतर पुन्हा वापस येत नाही, पुन्हा तिथे गेला म्हणजे वळून खाली येत नाही. आता हे यज्ञेन दानेन तपसा लोकां जयंती, जे लोक यज्ञ करून दान करून तपश्चर्या करून लोक जिंकतात, लोकांना जातात, ते धूमाभिसंभवंती, ते सगळे धूमरूपाने दिसून येतात. धुमामुळं रात्री होती. रात्रीपासून अपक्षीयमान नष्ट न होणारे पक्ष उत्पन्न. तर अपक्षीयमान पक्षात न नष्ट होणाऱ्या अशा पक्षापासून यान षण्मासान 6 महिने जे प्राप्त होतात, त्याच्यामध्ये दक्षिणायन असं प्राप्त होतात. ते उत्तरायणाचं झालं दक्षिणायन. दक्षिणायनाच्या रूपाने आदित्यामध्ये येतात. मासेभ्य पितृलोकम, पितृलोकात चंद्रम 1 महिन्यानंतर पितृलोकापासून चांद्रलोकाला जातात. ते चंद्रम प्राप्त चांद्रयानाला प्राप्त करून अन्नम भवंती, अन्न स्वरूपाने दिसून येतात. तास्तत्र देवा यथा सोम, त्या ठिकाणी त्या सगळ्या अन्नराजा हे देवता सोमाला राजा करून घेऊन आप्यायित करून आप्यायस अपक्षीयस्व नष्ट न होता राहावा असा विचार करतात. एवमेनाम तत्र भक्षयंती, मग त्याप्रमाणे भक्षण करतात, त्याप्रमाणे स्वीकार करत असतात आहुती दिलेली. तेषां यदा तत्पर्य पर्यवैत्य त्यानंतर जे असं गोल फिरतात की नाही, पहिले तत्पर्यवैत्य त्या पर्वाच्या ठिकाणी येऊन आता इममेव आकाशम अभिनिष्पद्यन्ते, याच आकाशाला निष्पन्न आकाशामध्ये व्यापून जन्माला येतात. आकाशापासून वायू होतो, वायू वृष्टी होती, वायूपासून वृष्टी होती, वृष्टीपासून पृथ्वी होती, आणि ते पृथ्वी प्राप्य मग नंतर ते पृथ्वीवर येऊन अन्नम भवंती, अन्न स्वरूपाने दिसून येते. पुन्हा पुरुषाग्रह पुन्हा पुरुषाच्या हे अग्नीमध्ये अंशामध्ये आहुती दिली जाते. तर तो योषा अग्नो, त्यानंतर स्त्रीच्या मध्ये येऊन अग्नीच्या मध्ये अतिथा असणार अग्नीमध्ये जातात. तर तो जायंते ते लोकांत मग नंतर उत्पन्न होतात, ते सगळे त्या लोकांमध्ये उत्पन्न होतात. तत्स्थायी नसतं म्हणजे उत्पन्न होतात, दिसून यायला लागतात. तर एवं एव अनुपरिवर्तन्ते, हे ह्याचप्रमाणे महाराज परिवर्तन खाली होत जिवंत होतात, जन्माला येतात. अथ य येतो पंथानो न विदुः, हे मार्ग जो कोणी समजून घेत नाही, ते कीटाः पतंगाः यदिदम दंडशूकम, जे काही कीट कृमी कीट पतंग म्हणजे पक्षी वगैरे आहेत ना, त्या रूपाने भूमीवर येतात. ते लोक जे कोणी ह्या मार्गाला जाणत नाही, ते लोक कीट पतंग वगैरे म्हणून येतात, जन्माला येतात. श्री बृहदारण्यकोपनिषदि अष्टमाध्याये द्वितीय ब्राह्मणम, त्याप्रमाणे बृहदारण्यकोपनिषदातील अष्टमाध्यायातील द्वितीय ब्राह्मण समाप्त होतं. बृहद्भाष्ये अष्टमाध्याये द्वितीय ब्राह्मणम. दुसरं ब्राह्मण. टीका घ्यायची का उद्या घ्यायची? हो, ह्याच्यापासून पुढे घेऊया.
भाष्यही राहिले हा तिचं भाष्य भाष्य सांगायचं नंतर पुढे घेऊया पुढे घेऊया चालेल. बृहदारण्यकोपनिषद भाष्यामध्ये अष्टमाध्याय तिथे ब्राह्मण पर्यंत झालं. अरे हरे